कोंढवा प्रकरणाचं कान सुन्न करणारं सत्य समोर आलंय। कधी कधी सत्य तुमच्या डोळ्यासमोर असतं, पण आपण भावनांच्या गर्दीत अंध होतो। एक अशीच घटना पुण्यात घडली, जिथे एका मुलीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे शेकडो पोलिसांची मेहनत वाया गेली आणि एका तरुणाचं आयुष्य धोक्यात आलं। संध्याकाळची वेळ होती। कोंढवा परिसरातील एका इमारतीत राहणारी 25 वर्षांची तरुणी अचानकच पोलीस स्टेशनमध्ये धावत आली। तिच्या चेहऱ्यावर भीती होती, डोळे पाणावलेले आणि ओठांवर एक धक्का। तिची तक्रार ऐकून संपूर्ण स्टेशन हादरलं। एक डिलिव्हरी बॉयने माझ्या घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला। पोलीस सतर्क झाले। या घटनेने शहरात खळबळ माजली। डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार, मुलीचा आरोप। हे वृत्त एका क्षणात पेपर, टीव्ही आणि सोशल मीडियावर झळकलं। कोंढवा पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। त्या दिवशी परिसरात आलेल्या सगळ्या डिलिव्हरी एजन्सीची चौकशी केली गेली। सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले। त्या मुलीचा कॉल डेटा, मेसेजेस, लोकेशन हिस्ट्री सर्व काही पोलिसांनी उघड पाडलं। पुणे पोलिसांसोबत दिल्लीपर्यंतच्या पोलीस यंत्रणांना सूचना देण्यात आल्या। एकूण 200 पोलीस या प्रकरणात गुंतले, पण अजूनही त्या डिलिव्हरी बॉयचा काही ठावठिकाणा मिळत नव्हता। तपास पुढे सरकत असतानाच एक मोठा ब्रेक थ्रू झाला। त्या दिवशी कोणती अधिकृत डिलिव्हरी तिच्या पत्त्यावर झालीच नव्हती। पोलिसांनी तरुणीचा मोबाईल डेटा खोलवर पाहायला घेतला। तिथे सापडलं एक ओळखीचं नाव, आदित्य। एकतर हा तरुण तिच्या कॉल लिस्टमध्ये वारंवार दिसत होता। त्यांच्या चॅट्समध्ये नातं स्पष्ट होतं, ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते। पोलिसांनी आदित्यला अटक केली, पण त्याचं म्हणणं वेगळंच होतं। मी तिला ओळखतो, तिच्या संमतीने मी तिच्या घरी गेलो होतो, पण तिने असा खोटा आरोप का केला तेच मला समजत नाही। पोलिसांनी मुलीला पुन्हा विचारलं। आता ती खूप अस्वस्थ दिसत होती। शेवटी ती म्हणाली, हो, तो माझा बॉयफ्रेंड आहे, पण त्या दिवशी मला इच्छा नव्हती, तरी त्याने जबरदस्ती केली, म्हणून मी रागाच्या भरात तक्रार केली। पण इथे प्रश्न होता, तक्रार करताना तिने डिलिव्हरी बॉय असं खोटं का सांगितलं? या प्रकरणामध्ये पोलिसांनी आदित्यची जबानी घेतली आणि तरुणीवर IPS कलम 182, 211 अंतर्गत खोट्या तक्रारीसाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। तपास अधिकारी म्हणाले, ही गोष्ट गंभीर आहे। अशा खोट्या आरोपामुळे खऱ्या पीडित महिलांवरून विश्वास उडतो। या दोघांमध्ये नातं होतं, प्रेम होतं, पण संभ्रम आणि गैरसमज यामुळे हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं। समाजाने तर लगेच मुलाला दोषी ठरवलं। पोलिसांचं मनुष्यबळ वाया गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सत्याच्या मार्गात भावना आल्या। हे प्रकरण खऱ्या पीडित महिलांसाठी एक धोक्याची घंटा बनलं। कायदा प्रत्येकासाठी आहे, पण त्याचा गैरवापर झाला तर त्याचे परिणाम भयंकर असतात। खोटं बोलून क्षणिक सहानुभूती मिळवता येते, पण सत्य उघड झाल्यावर सगळं भरभर कोसळतं। या प्रकरणातून हे शिकायला मिळते की नात्यामध्ये संवाद हवाच। कोणताही निर्णय घेण्याआधी त्याचे परिणाम समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, कायद्याचा आदर करा। मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा। धन्यवाद।